हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड इव्हनिंग. जसं हेल्थकेअरशी रिलेटेड किंवा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेशन नेहमीच मी तुमच्यासाठी घेत असते. आज आपण बघणार आहोत हॉस्पिटल कॅश हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीबद्दलचं थोडंसं इन्फॉर्मेशन. हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यापूर्वी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर हो असं येत असेल तर असं समजा की हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठीच आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये नोकरीला आहात का? सेकंड प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की वेदर इट इज गव्हर्मेंट, वेदर इट इज सेमी गव्हर्मेंट और वेदर इट इज प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, पण जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा तुम्हाला सुट्टी घ्यायची जेव्हा वेळ येते बेसिकली किंवा स्पेसिफिकली आजारपणासाठी, तेव्हा तुमची जी सॅलरी आहे ना ती डिडक्ट होते का? तुमचा सुट्ट्यांचा थोडासा इश्यू आहे का? आणि थर्ड क्वेश्चन आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे मेन साधन आहात का, सोर्स आहात का? दी मेन अर्निंग सोर्स ऑफ युअर फॅमिली. यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर हो असेल, येस असेल, तर हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो प्लान आहे तो तुमच्यासाठीच आहे. अगदी अफोर्डेबल आहे. अगदी 1,000 ते 2,000च्या रेंजमध्ये पर इयरचा ह्याचा प्रीमियम आहे. सगळ्यांना अफोर्डेबल आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जे बेनिफिट्स मिळत आहेत ते खूपच सुंदर आहेत. हा प्लॅन कसा वर्क करतो आपण थोडक्यात बघूयात. बेसिकली ह्या प्लॅनचं जे नाव आहे ते हॉस्पिटल कॅश म्हणून आहे. आता हॉस्पिटल कॅश म्हणजे काय? आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो, जेव्हा आपलं मेन अर्निंग सोर्सेस कट शॉर्ट होतात, सॅलरी डिडक्ट होऊन येते, तेव्हा आपल्याला हा जो इन्शुरन्स आहे तो पर डे इंटू नंबर ऑफ डे ऑफ हॉस्पिटलायझेशन प्रमाणे पैसे रिपे करतो. कुठल्या कुठल्या केसेसमध्ये हे रिपेमेंट होतं किंवा रिइम्बर्समेंट होतं? तर पहिली गोष्ट आहे माझी नॉर्मल हॉस्पिटलायझेशन. जसं मला डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड या केसेससाठी 4 ते 5 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन लागतं. इन केस ऑफ ॲक्सिडेंटल किंवा ॲक्सिडंट केसेसमध्ये वी नेव्हर नो 15 ते 20 दिवस आपल्याला हॉस्पिटलायझेशन असू शकतं. आणि थर्ड आहे मेजर इलनेस, ज्याच्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलायझेशन होतं आणि ICUमध्ये हॉस्पिटलायझेशन होतं. सपोज हार्ट अटॅक, स्ट्रोक, कॅन्सरसारख्या गोष्टी ज्याच्यामध्ये मला ही जी ट्रीटमेंट आहे ती अप टू 6 मंथ्स किंवा काही वर्षही चालू शकते. तर हा जो हेल्थ इन्शुरन्स आहे हा कसा काम करतो ह्या सगळ्या केसेसमध्ये? फर्स्ट, जसं आपण बघितलं की नॉर्मल हॉस्पिटलायझेशन, तर हा जे प्लान्स आहेत हे प्लान्स आपण 30 दिवस, 60 डेज, 90 डेज, 120 डेज किंवा 180 डेजसाठी घेऊ शकतो. म्हणजे काय? मॅक्झिमम अप टू 180 डेज जर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिले तर मला 180 दिवसासाठी पर डेचा जो मी प्लॅन सिलेक्ट करेन 1,000, 2,000, 3,000 प्रमाणे इंटू मल्टिप्लाय करा या व्हॅल्यूला, तेवढी अमाऊंट हा हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करणार. कसा? इन डिटेल बघूया. सपोज मी हॉस्पिटल कॅशचा प्लॅन घेतला आहे 1,000 रुपीज पर डेचा फॉर 30 डेज. यू कॅन सरप्राईज टू नो 1,000 रुपीजचा प्लॅन फॉर 30 डेज हा मला पडतो आहे फक्त 924 रुपीज पर ॲनम. हा जो हेल्थ इन्शुरन्स आहे तो नॉर्मल हेल्थ इन्शुरन्सेससारखा एज वाईज ह्याचा प्रीमियम आहे जो वाढत नाही. पण हा हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी तुमचं वय मात्र 18 ते 50 या वयोगटातलं असायला हवं. सपोज आय एम टेकिंग 1,000 रुपीजचा प्लॅन फॉर 60 डेज, देन माय प्रीमियम इज 1109. इट इज दॅट अफोर्डेबल. सपोज आय एम टेकिंग 1,000 रुपीजचा प्लॅन फॉर 90 डेज, देन माय प्रीमियम इज 1220 पर इयर. हा प्लॅन तुम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल पण घेऊ शकता आणि फ्लोटर बेसिस पण घेऊ शकता. आता बघूयात की हा प्लॅन नेमका कसा ॲक्ट होईल. सपोज मी 1,000 रुपीजचा प्लॅन घेते आहे पर डेचा 30 दिवसासाठी
आणि काही कंडिशनमध्ये तो कसा ॲक्ट होईल ते आपण समजून घेऊया. पहिली कंडिशन आहे, मला नॉर्मल हॉस्पिटलायझेशन लागलं, मला टायफॉईड झाला आहे आणि मी 5 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन लागलं, तर 100% ऑफ सम अशोर्ड म्हणजे किती 1000 रुपीज इंटू 5 डेज मला 5000 रुपये दिले जातील. जर 10 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन झालं तर 1000 रुपीज इंटू 10 इज 10,000 मला दिले जातील. हे झालं नॉर्मल हॉस्पिटलायझेशन. सपोज माझा प्लॅन हाच आहे 1000 रुपीज फॉर 30 डेज, पण ह्या वेळेला माझं जे हॉस्पिटलायझेशन झालं आहे ते ॲक्सिडेंट केसमुळे झालं आहे आणि 20 दिवस मला हॉस्पिटलायझेशनची गरज लागली. इन केस ऑफ ॲक्सिडेंटल केसेस तुमचा जो सम अशोर्ड असतो 1000 पर डे तो तुम्हाला 150%ने देऊ केला जातो. 20 इंटू 1.5000 पर डे कॅल्क्युलेट करा, एवढी रक्कम तुम्हाला हॉस्पिटल कॅश हेल्थ इन्शुरन्सच्या अंडर रीपे केली जाईल. अगेन माय प्लॅन इज सेम 1000 रुपीज पर डे फॉर 30 डेज, पण यावेळेला मला मेजर इलनेस आला. सपोज मला स्ट्रोक झाला आहे, हार्ट अटॅक आला आहे, तर माझं ICUमध्ये हॉस्पिटलायझेशन झालं आहे आणि 10 दिवस मी ICUमध्ये होते आणि पुढले 5 दिवस मला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. सो इन केस ऑफ ICU तुमचा जो सम अशोर्ड आहे दॅट विल गो 200%, म्हणजे 2000 रुपये पर डेप्रमाणे 10 दिवसाचे 20,000 रुपये आणि 5 दिवस ICU नंतर निघाल्यावर नॉर्मल वॉर्डमध्ये मी 5 दिवस होते, तो 5 डेजचे 1000 प्रमाणे 5000 रुपये आणि हे 20 असे 25,000 रुपये मला टोटल ह्या प्लॅन थ्रू रिइम्बर्स होतात किंवा देऊ केले जातात. सो दॅट माझी जी सॅलरी डिडक्ट होऊन आलेली असेल ती कुठेतरी कंपन्सेट होते. आता फक्त 1000 रुपीजचा प्लॅन आहे का? नाही. यू कॅन टेक 2000 रुपीजचा प्लॅन फॉर 30 डेज, 5000 रुपीजचा प्लॅन पर डे फॉर 30 डेज और 60 डेज और 90 डेज, डिपेंड्स जशी तुमची अफोर्डेबिलिटी आहे. हा जो प्रीमियम चार्ट आहे तो मी तुम्हाला सेंड करते, तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा की तुम्हाला काय अफोर्डेबल आहे. अगेन टेलिंग यू, एवढंच नाही आहे तर तुम्ही मॅटर्निटी, दोज फिमेल कॅन प्लॅनिंग इन फ्युचर 2 वर्षानंतर सपोज मॅटर्निटी बेनिफिट घेण्याचं ठरवतात, तर मॅटर्निटी बेनिफिटसाठी जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात तर तेही हॉस्पिटलायझेशनचे डेज तुम्हाला या प्लॅन अंडर कवर होत आहेत. डे केअर प्रोसिजर्समध्ये फ्रॅक्चर झालं, डोळ्याची सर्जरी झाली जी फक्त एका दिवसामध्ये होते, किंवा कॅन्सरच्या केमोथेरपीच्या ट्रीटमेंट्स पण आहेत त्या डे केअरमध्ये कवर होतात, त्याही ह्या प्लॅनमध्ये रिइम्बर्स केल्या जातात. सो व्हेरी ब्युटिफुल प्लॅन. प्रीमियम खूप अफोर्डेबल आहे, त्यामुळे कोणी जनरली हा सजेस्ट करत नाही आहे, पण ॲज अन इंडिव्हिज्युअल तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्लॅनबरोबर हा ॲड ऑन कवर असला पाहिजे. नक्की विचार करा आणि काही क्वेरी असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.